स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले 8 दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नद्यांना पूर आलेला आहे. अनेक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. कोल्हापूर शहराजवळील असलेलं तलाव म्हणजे कळंबा तलाव आता चर्चेत आलेला आहे. एवढा पाऊस होऊन देखील कळंबा तलाव अजूनही भरलेला नाही. याचं मुख्य कारण असं आहे की कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग झालेलं आहे आणि त्यामुळं जे कळंबा तलावाला मिळणारे ओढे नाले जे आहेत ते मुजवलेले आहेत. यामुळं कळंबा तलावात जे पाणी येणार होतं किंवा पाण्याचा स्रोत होता तो कमी झालेला आहे. यामुळं कळंबा तलाव अद्याप भरलेला नाही किंवा कळंबा तलाव अजून तळालाच आहे. त्यात दुसरी गंभीर गोष्ट म्हणजे कळंबा तलावाच्या जो बांध आहे, जो भराव आहे, त्याला मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. अनेक वर्ष प्रसिद्धी माध्यमातून या बाबतीत बातम्या आलेल्या आहेत. मात्र प्रशासनानं त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही. मात्र ह्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात कळंबा तलावाच्या बांधाला मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. यामुळं तो बांध कमकुवत झालेला आहे. तलावाच्या पात्रातील देखील बंधारा आहे, त्याचे देखील दगड निखळून पडलेले आहेत. यामुळं मोठ्या प्रमाणात तो बंधारा जो आहे तो अतिशय कमकुवत झालेला आहे. आणि जर मोठ्या प्रमाणात यावर्षी पाऊस झाला आणि पाणी साठा मोठ्या प्रमाणात जर झाला तर त्या बंधाऱ्याला धोका पोचू शकतो, बंधारा फुटू शकतो आणि कळंबा तलावाच्या उत्तर बाजूला जी वस्ती आहे तिलाही धोका पोचू शकतो. यामुळं कळंबा तलावाकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे.